सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. तसेच 23 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात येणाऱ्या TET पात्रता परीक्षेकरता खूप खूप शुभेच्छा. सदरील व्हिडिओ मानसशास्त्र आणि गणित विषयाअंतर्गत आहे. यामध्ये फडके प्रकाशन पुस्तकातील वस्तुनिष्ठ प्रश्नांचे वाचन केले जाणार आहे. सदरील प्रश्न घटकामधील आलेल्या स्वाध्यायातील आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा जे TET धारक आहेत, जेणेकरून त्यांचे पेपर 1 आणि पेपर 2चे कमीत कमी 4 ते 5 मार्क फिक्स होतील. पहिला घटक, अध्यापनाचे मानसशास्त्र स्वरूप व चर्चा. डॅश हे मानसशास्त्रज्ञाचे जनक होते. ॲरिस्टॉटल हे मानसशास्त्रज्ञाचे जनक होते. सायकोलॉजी हा शब्द डॅश या भाषेतून तयार झाला. सायकोलॉजी हा शब्द ग्रीक या भाषेतून तयार झाला. मनाचे शास्त्र ते मानसशास्त्र ही व्याख्या या मानसशास्त्रज्ञाने उचलून धरली. मनाचे शास्त्र ते मानसशास्त्र ही व्याख्या मॅकडुगल या मानसशास्त्रज्ञाने उचलून धरली. पहिली मानसशास्त्राची प्रयोगशाळा डॅश मध्ये सुरू झाली. पहिली मानसशास्त्राची प्रयोगशाळा जर्मनीत सुरू झाली. B बरोबर SOR हे सूत्र डॅश यांनी मांडले. B बरोबर SOR हे सूत्र वुडवर्थ यांनी मांडले. घटक दुसरा, अध्ययन स्वरूप व व्याप्ती उपपत्ती. अभिजात अभिसंधान उपपत्ती डॅश यांनी मांडली. अभिजात अभिसंधान उपपत्ती पॅवलॉव यांनी मांडली. प्रभुत्व संपादन उपपत्तीचा उद्गाता डॅश होय. प्रभुत्व संपादन उपपत्तीचा उद्गाता डॉक्टर ब्लूम हे आहेत. परिणामाचा नियम डॅश यांनी मांडला. परिणामाचा नियम थॉर्नडाईक यांनी मांडला. स्किनर यांनी डॅश यावर प्रयोग केला. स्किनर यांनी कबूतर या प्राण्यावरती प्रयोग केला. डेव्हिड आसुबल यांनी कोणती अध्ययन उपपत्ती मांडली. डेव्हिड आसुबल यांनी अध्ययन व अनुदेशन उपपत्ती मांडली. अध्ययन विषयक नियम कोणी सांगितले. अध्ययन विषयक नियम थॉर्नडाईक यांनी सांगितले. लेविन यांची अध्ययन विषयक उपपत्ती कोणती. लेविन यांची अध्ययन विषयक उपपत्ती ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती. ज्ञानाच्या रूपांतराचे सूत्र कोणते. ज्ञानाच्या रूपांतराचे सूत्र बरोबर जुन्या माहितीचा अनावश्यक भाग वगळणे प्लस नवीन माहितीचा आवश्यक भाग समाविष्ट करणे. घटक तिसरा, घटक तिसरा, अध्ययनावर परिणाम करणारे घटक. त्यामधील प्रश्न, विस्मरणाचा अभ्यास कोणत्या जर्मन मानसशास्त्रज्ञाने केला. विस्मरणाचा अभ्यास एबिंगहॉस जर्मन मानसशास्त्रज्ञाने केला. गरजाची श्रेणीबद्ध रचना कोणी मांडली. गरजाची श्रेणीबद्ध रचना अब्राहम मास्लो यांनी मांडली. स्पियरमन यांनी कोणता सिद्धांत मांडला. स्पियरमन यांनी द्विघटक सिद्धांत मांडला. भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना सुरुवातीस कोणी मांडली. भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना सुरुवातीस जॉन मॅयर आणि पीटर सॉल्वे यांनी मांडली. बुद्ध्यांक काढण्याचे सूत्र सांगा. मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100. घटक चौथा, अध्ययन संक्रमण. संस्कृत विषयाचा अभ्यास मराठीच्या अभ्यासात पूरक ठरतो हे डॅश संक्रमण होय. संस्कृत विषयाचा अभ्यास मराठीच्या अभ्यासात पूरक ठरतो हे धन संक्रमण. इतिहासाच्या अध्ययनाचा गणित अध्ययनावर साधक किंवा बाधक काहीच परिणाम घडत नाही हे कोणते संक्रमण आहे. इतिहासाच्या अध्ययनाचा गणित अध्ययनावर साधक किंवा बाधक काहीच परिणाम घडत नाही हे शून्य संक्रमणाचे उदाहरण आहे. मिल्टनचे पॅराडाईस लास्ट हे डॅश काव्य पाठांतरासाठी निवडले. मिल्टनचे पॅराडाईस लास्ट हे इंग्रजी काव्य पाठांतरासाठी निवडले. समान घटक उपपत्ती हे नामकरण डॅश यांनी केले. समान घटक उपपत्ती हे नामकरण वुडवर्थ यांनी केले. अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरण उपपत्ती डॅश यांनी विकसित केली. अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरण उपपत्ती जड्ड यांनी विकसित केली. ऋण संक्रमणात एका परिस्थितीत अध्ययन केलेल्या परिस्थितीचा दुसऱ्या परिस्थितीत करावयाच्या अध्ययनावर डॅश परिणाम होत असतो. ऋण संक्रमणात एका परिस्थितीत अध्ययन केलेल्या परिस्थितीचा दुसऱ्या परिस्थितीत करावयाच्या अध्ययनावर विपरीत परिणाम होत असतो. घटक पाचवा, अध्ययन व बालकाचा विकास. त्यामध्ये विकास अवस्था आहेत जन्मपूर्व अवस्था आणि जन्मोत्तर अवस्था. त्यामध्ये जन्मपूर्व अवस्था 250 ते 300 दिवस. जननावस्था 0 ते 2 आठवडे. गर्भावस्था 2 ते 10 आठवडे. भ्रूणावस्था 10 आठवडे ते जन्मापर्यंत. अर्भकावस्था जन्मापासून ते 1 महिन्यापर्यंत. जन्मोत्तरावस्था शेषवावस्था 1 महिना ते 2 वर्ष. पूर्व बाल्यावस्था 2 वर्षापासून. उत्तर बाल्यावस्था 6 ते 12 वर्ष, त्यालाच किशोरावस्था असे म्हणतात. पूर्व किशोरावस्था 6 ते 9 वर्ष. उत्तर किशोरावस्था 9 ते 12 वर्ष. पोंगंडावस्था 12 ते 14 वर्ष. कुमारावस्था 14 ते 21 वर्ष. त्यामध्ये पूर्व कुमारावस्था 14 ते 16 वर्ष. उत्तर कुमारावस्था 16 ते 21 वर्ष. तारुण्यावस्था 21 ते 40 वर्ष. प्रौढावस्था 40 ते 60 वर्षे. वृद्धावस्था 60 वर्षानंतर. घटक 6, अध्यापन प्रक्रिया.
अध्यापनाची प्रतिमाने आणि त्यांना आधारभूत मानसिक विचार व उपपत्ती. एकूण अध्यापनाची प्रतिमाने 24 आहेत. त्यामध्ये ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने 7 मांडली गेलेली आहेत. व्यक्तिगत विकास प्रतिमाने 4, सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने 7, वर्तन परिवर्तन प्रतिमाने 6. यामध्ये ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने उद्गमन प्रतिमान हिल्डा टाबा, संकल्पना प्राप्ती प्रतिमान जेरॉम ब्रूनर, बोधात्मक विकास प्रतिमान जीन पियाजे, अग्रज संघटक प्रतिमान डेव्हिड आसुबेल, पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान रिचर्ड सचमन, स्मृती प्रतिमान जेरी लुकस, जीवशास्त्रीय पृच्छा प्रतिमान जोसेफ शॉप. व्यक्तिगत विकास प्रतिमाने त्यामध्ये अनिर्देशित अध्यापन प्रतिमान कार्ल रॉजर्स, सर्जनात्मक प्रतिमान विल्यम गार्डन, जाणीव जागृती प्रतिमान जॉर्ज ब्राउन व विल्यम शू, संकल्पनात्मक प्रणाली प्रतिमान डेव्हिड हंट. तिसरं त्यामध्ये सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने, त्यामध्ये एकूण 7 प्रतिमाने मांडलेले आहेत. सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने त्यामध्ये पहिलं आहे न्यायतत्व शास्त्रीय शोधन प्रतिमान डोनाल्ड ऑलिव्हर आणि जेम्स शेवर यांनी मांडलेले. समूह अन्वेषण प्रतिमान हर्बर्ट थेलन व जॉन डुई. सामाजिक अभिरूपता प्रतिमान सरीन बुकॉक. सामाजिक पृच्छा प्रतिमान बायरन मॅसेलिस व बेंजामिन कॉक्स. भूमिका पालन प्रतिमान फॅनी शॅफेल व जॉर्ज शॅफेल. प्रयोगशाळा पद्धती प्रतिमान बेथल व माइन. वर्गसभा प्रतिमान विल्यम ग्लॉसर. वर्तन परिवर्तन प्रतिमानामध्ये 6 आहेत. संभवनीयता व्यवस्थापन प्रतिमान BF स्किनर. आत्मनियंत्रण प्रतिमान BF स्किनरच. प्रशिक्षण प्रतिमान रॉबर्ट गॅनी आणि मानसिक ताण कपात प्रतिमान आत्मविश्वास प्रशिक्षण प्रतिमान आणि निसंवेदन क्षमता प्रतिमान हे 3ही प्रतिमाने जे उल्फ यांनी मांडलेले आहेत. आता प्रतिमाना निगडित काही प्रश्न दिलेले आहेत या ठिकाणी. ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमानाचे उद्दिष्ट कोणते आहे? ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमानाचे प्रमुख उद्दिष्ट ज्ञानात्मक, वैचारिक व बौद्धिक अंगांचा विकास घडवून आणणे हे असते. अध्यापनाच्या प्रतिमानापैकी कोणती व कोणत्या गटातील प्रतिमाने बहुतेक शालेय विषयाशी निगडित असतात? तर ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने. व्यक्तिगत विकास प्रतिमानाचे उद्दिष्ट कोणते आहेत? विद्यार्थ्याच्या व्यक्तिवैशिष्ट्य व सुप्त शक्तींचा शोध घेऊन विकास करणे, व्यक्तिमत्वाला आकार देण्यास मदत करणे. कोणत्या प्रतिमानानुसार वर्गाच्या 4 भिंतीमधील अध्यापनासोबत बाह्य परिसराचा विचार करावा लागतो? व्यक्तिगत विकास प्रतिमान. सामाजिक आंतरक्रिया प्रतिमानाचे उद्दिष्ट कोणते आहे? शिक्षणाच्या अनेक उद्दिष्टापैकी महत्त्वाचे उद्दिष्ट विद्यार्थ्याच्या सामाजिक अंगांचा विकास, नागरिक तत्वाचा विकास मानले जाते. कोणत्या प्रतिमानानुसार समाजातील विविध अनिष्ट प्रश्नांचे निरीक्षण करणे, त्यासंबंधी चर्चा करणे, अनिष्ट प्रथांचे बळी झालेल्या व्यक्तींची मुलाखत घेणे इत्यादी गोष्टींचा विचार या प्रतिमानामध्ये केला जातो? सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान. वर्तन परिवर्तन प्रतिमानाचे उद्दिष्ट कोणते आहे? वर्तन परिवर्तन सिद्धांतावर आधारित अध्ययन उपपत्तीनुसार शिक्षणात विद्यार्थ्याच्या बाह्य दृश्य वर्तन परिवर्तनावर भर दिला जातो. संयमाने वागणे, तणाव असलेल्या परिस्थितीतही समतोल राखता येणे, आवश्यक तेथे पुढाकार घेऊन काम करणे, सदरील परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न कोणत्या प्रतिमानामध्ये केला जातो? वर्तन परिवर्तन प्रतिमानामध्ये.